पुढील घटक आहे सुसंगत वाक्यांचा परिच्छेद। बघा यामध्ये परिच्छेद म्हणजे 3 वाक्ये दिलेली असतात आणि ते 3 वाक्यामध्ये एक एक गाळलेली जागा दिलेली असते आणि अशा प्रकारे योग्य पर्याय निवडून ती वाक्य आपल्याला पूर्ण करायची असतात। आता यामध्ये तिन्ही वाक्य एकमेकांशी संबंधित असतात किंवा एकमेकांशी सुसंगत असली पाहिजेत असे पर्याय आपण निवडायचे आहेत। सर्वप्रथम जर आपण पहिला पर्याय जेव्हा निवडायला जाल तर त्यावेळी खालील आणखी दुसऱ्या आणि तिसऱ्या ह्या दोन्हीही प्रश्नांचे विचार करूनच पहिल्या प्रश्नाचं उत्तर निवडायचे, कारण तीनही वाक्य ही एकमेकांशी सुसंगत अशी असतात। नमुना परिच्छेद दिलेला आहे, त्यातील पहिला प्रश्न असे 1 2 3 प्रश्न दिलेले आहेत। त्यातील पहिला प्रश्न, टिंबटिंब दिवशी मुले सकाळीच मैदानावर जमली। तर पहा, होळीच्या दिवशीही मैदानात जाऊ शकतात, मकर संक्रांतीच्या दिवशीही, वाढदिवसाच्या दिवशी आणि दीपावलीच्या दिवशी सुद्धा मैदानात जाऊ शकतात। म्हणजे आपण पहिल्या प्रश्नाचं उत्तर लगेच ठरवू शकत नाही, त्याच्यामुळे दुसरा प्रश्न वाचायचा। सर्व मुलांच्या हातात टिंबटिंब होते। जर मैदानावर गेले तर धनुष्यबाण होते, रंग होते, फटाके होते आणि पतंग होते। आता आपण यावरूनही आपण लगेच ठरवू शकत नाही, म्हणून तिसराही प्रश्न वाचून घ्यायचा। संध्याकाळी सर्वांनी एकमेकांना टिंबटिंब देऊन गोड बोलण्यास सांगितले। बघा इथे आपण उत्तर निवडू शकतो, एकमेकांना काय देऊन गोड बोलण्यास सांगतात, तर इथे बघा पर्याय आहे तिळगुळ। तिळगुळ द्या, तिळगुळ घ्या, गोड बोला असं बोलून तिळगुळ देतात। मग हा पर्याय जर आपण इथं तिसरा निवडला तर सर्व मुलांच्या हातात काय असणार आहे, तर पतंग असणार आहे, कारण तिळगुळ कोणत्या दिवशी देतात, मकर संक्रांतीच्या दिवशी देतात आणि त्याच दिवशी पतंगसुद्धा मैदानामध्ये उडवतात। आणि म्हणून मग पहिला पर्याय आता शेवटी निवडायचा आहे की मकर संक्रांतीच्या दिवशी मुले सकाळीच मैदानावर जमली होती। दुसरा परिच्छेद आहे, टिंबटिंब हा आपला राष्ट्रीय पक्षी आहे। पहा इथे आपण निवडू शकतो लगेच हा पहिला पर्याय, मोर हा आपला राष्ट्रीय पक्षी आहे, पर्याय तिसरा। दुसरा प्रश्न, त्याच्या मादीला टिंबटिंब म्हणतात, म्हणजे मोराच्या मादीला काय म्हणतात, तर मोराच्या मादीला लांडोर असे म्हणतात, चौथा पर्याय। आणि तिसरा प्रश्न, पाऊस पडू लागला की तो टिंबटिंब फुलवून नाचू लागतो। बघा मोर पिसारा फुलवून नाचू लागतो, म्हणून पर्याय पहिला। अगदी सोपा परिच्छेद आहे हा। दुसरा परिच्छेद, त्यातील पहिला प्रश्न 1 2 3 प्रश्न दिलेले असतात। टिंबटिंब हा पाळीव प्राणी आहे। बघा बैल सुद्धा पाळीव आहे, गाय आहे, घोडा, आणि इथे हा चौथा पर्याय हा बाद होईल, कारण वाघ हा पाळीव प्राणी नाही। तर ह्या तिघांपैकी कुठला निवडायचा, तर लगेच आपण कुठलाही यातला पर्याय निवडू शकत नाही, म्हणून दुसरा प्रश्न वाचूयात। त्यावर बसणाऱ्या माणसाला टिंबटिंब म्हणतात। बघा आता इथे गायवर तर बसत नाही, म्हणून हा सुद्धा पर्याय जाईल, म्हणून बैल आणि घोडा याच्यापैकीच आपल्याला निवडायचा आहे। आणि इथे बघा बैलावर बसणाऱ्या माणसाला काय म्हणतात त्याचा पर्याय दिलेला नाहीये, म्हणून आपण तिसरा पर्याय निवडूयात की घोडा हा पाळीव प्राणी आहे, त्यावर बसणाऱ्या माणसाला घोडेस्वार म्हणतात। आणि तिसरा प्रश्न, तो प्राणी टिंबटिंब वेगाने धावतो, घोडा हा भरधाव वेगाने धावतो, म्हणून पर्याय तिसरा। तिसरा परिच्छेद 3 प्रश्न आहेत। पहिला प्रश्न, टिंबटिंब हा राष्ट्रध्वजाचा सर्वात खालचा रंग आहे। बघा राष्ट्रध्वज हा तिरंगी असतो आणि त्याच्यामध्ये 3 रंग आहेत, केशरी, पांढरा आणि हिरवा, तर सर्वात खाली हिरवा रंग असतो। अगदी सोपा प्रश्न आहे। दुसरा प्रश्न, हा रंग टिंबटिंबचा संदेश देतो। बघा हिरवा रंग हा समृद्धीचे प्रतीक आहे किंवा समृद्धीचा संदेश देतो। त्याच्यानंतर पांढरा रंग आहे मध्ये, त्याच्यामध्ये जे अशोक चक्र आहे तर ते गतीचा संदेश देतो आणि पांढरा रंग हा शांततेचा संदेश देतो, तर केशरी रंग हा क्रांती आणि शौर्य यांचा संदेश देतो, म्हणून पर्याय चौथा हा रंग म्हणजेच हिरवा, वरती जो पर्याय आपण निवडलेला आहे हिरवा रंग हा समृद्धीचा संदेश देतो। तिसरा प्रश्न, राष्ट्रध्वजाला टिंबटिंब रंग आहेत। अगदी सोपा आहे, राष्ट्रध्वजाला 3 रंग आहेत, पर्याय दुसरा। परिच्छेद चौथा, आपल्या शेतात टिंबटिंब कामात दंग झाला।
बघा, शेतमजूर एक शेतात काम करू शकतो आणि शेतकरी एक शेतात काम करू शकतो. कर्मचारी आणि नोकर हे शेतात काम करत नाही, हे ऑफिसमध्ये किंवा कार्यालयामध्ये हे काम करणारे असतात. म्हणून हे 2 पर्याय बाद झाले. आता या 2 पर्यायांपैकी आपण बघूयात. त्या अगोदर आपण आता दुसरा प्रश्न वाचून घ्यायचा. तो खुरप्याने पिकातील टिंब काढत होता. बघा, खुरप्याने काय काढतात, तर खुरप्याने रोपं काढत नाहीत, खत काढत नाहीत, झाडं काढत नाही. खुरप्याने तण म्हणजे छोटं गवत जे आहे, समानार्थी शब्द आहे बघा, छोटं गवत म्हणजे तण. हा पर्याय बरोबर आहे. तो खुरप्याने पिकातील तण काढत होतात. मग आता बघा, पहिल्या प्रश्नाचा पुन्हा विचार करूयात. मग शेतमजूर हे काम करू शकतो की शेतकरी हे काम करू शकतो, तर दोघंही करू शकतात. म्हणून पहिला प्रश्न लगेच आपण आणखी सोडवू शकत नाही. तिसरा प्रश्न, त्यामुळे त्याला भरघोस टिंब मिळणार होते. बघा, आता शेतमजूर किंवा शेतकरी भरघोस पैसा, भरघोस उत्पन्न, दागिने आणि आशीर्वाद, तर हे पर्याय नाही. शेतामधून दागिने किंवा आशीर्वाद मिळत नाही. तर भरघोस पैसा किंवा भरघोस उत्पन्न हे 2 पर्याय राहिले. तर शेतमजुराला भरघोस पैसा किंवा उत्पन्न शेतमजुराला मिळत नाही. तर शेतकऱ्याला जर चांगलं पीक आलं तर भरघोस पैसा आणि उत्पन्न मिळू शकतं. म्हणून आता आपण पहिल्या प्रश्नाचा पर्याय निवडूयात. शेतमजूर हा पर्याय आता बाद झाला. आपल्या शेतात शेतकरी कामात दंग झाला होता. तो खुरप्याने पिकातील तण काढत होता आणि त्यामुळे त्याला भरघोस उत्पन्न मिळणार होते. हा पर्याय बरोबर आहे. आजचा घटक आहे घरदर्शक शब्द. पहा, माणसाला जशी निवाऱ्याची गरज असते म्हणजेच घराची गरज असते, त्याप्रमाणे इतर सजीवांना सुद्धा निवाऱ्याची गरज असते. आणि मग काही पशुपक्षी आपले घर स्वतः बनवतात, तर काही दुसऱ्याने बनवलेल्या घरात किंवा निसर्गातच असलेल्या एखाद्या ठिकाणी ते आश्रय घेतात किंवा तिथं आपला ते निवारा शोधतात. सजीव ज्या ठिकाणी राहतात त्या ठिकाणाला किंवा त्यांच्या घराला एखादा विशिष्ट शब्द वापरलेला असतो आणि अशा शब्दाला घरदर्शक शब्द असे म्हणतात. तर असे इथे घरदर्शक शब्द दिलेले आहेत, तर त्याचाच अभ्यास आपण आज करणार आहोत. व्यवसाय सोडवूयात. पान नंबर 61. बघा, प्रश्न 1 ते 4 साठी सूचना. खाली दिलेल्या प्रत्येक प्रश्नाच्या योग्य उत्तराचा पर्याय क्रमांक छायांकित करा. पहिला प्रश्न आहे, पोळे कोणाचे? तर बघा, मधमाशांचे. तर अतिशय सोपा प्रश्न आहे. चिमणी घरट्यात राहते, कोळ्याचे जाळे असते, कावळ्याचे घरटे असते आणि पोळे हे कोणाचे असते? मधमाशांचे असते. प्रश्न दुसरा, गोठा कोणाचा? हे बघा, इथे गोठा घोड्यांचा नसतो, हत्तीचा नसतो, तर गायींचा गोठा असतो. गायी ह्या गोठ्यामध्ये राहतात, म्हणून पर्याय तिसरा. प्रश्न तिसरा, ढोली कोणाची? तर बघा, पोपट ढोलीमध्ये राहतो, पक्षी घरट्यात, कोळी जाळ्यामध्ये राहते आणि मधमाशांचे पोळे असते. त्याच्यानंतर चौथा प्रश्न, गुहा कोणासाठी असते? तर बघा, हत्ती गुहेत राहत नाही, घोडा राहत नाही, गाय राहत नाही गुहेमध्ये, तर सिंह गुहेत राहतो. म्हणून प्रश्न पर्याय चौथा. प्रश्न 5 ते 16 साठी सूचना. खालील प्रश्नात योग्य उत्तराचा पर्याय क्रमांक शोधा. 5वा प्रश्न आहे, उंदीर कशात राहतो? तर उंदीर बिळामध्ये राहतो. ढोली, वारुळ आणि पिंजरा हे चुकीचे पर्याय आहेत. प्रश्न 6, घोड्यांना बांधण्याच्या किल्ल्यातील जागेला काय म्हणतात? बघा, जेव्हा घोडे हे किल्ल्यावर बांधले जायचे, जेव्हा किल्ल्यावर घोडे बांधले जायचे आणि त्या जागेला काय म्हणायचं? तर त्या जागेला पागा म्हणायचं. आणि जेव्हा घोडे किल्ल्यावर बांधलेले नसायचे किंवा आत्ता घोडे जिथे बांधतात त्या जागेला घोड्यांचा तबेला असे म्हणतात. आणि पूर्वी घोडे हे किल्ल्यावर असायचे आणि त्या जागेला पागा असे म्हणत. प्रश्न 7, जसे मुंगी वारुळात राहते तसे कोळी टिंबमध्ये राहतो, तर कोळी कुठे राहतो? तर यापैकी योग्य पर्याय आहे कोळी जाळ्यामध्ये राहतो. पोळे, घरटे आणि खुराडे हे चुकीचे पर्याय आहेत. प्रश्न 8, सुगरणीचे घर कोणते? बघा, पर्याय आहेत जाळे, ढोली, खोपा आणि पोळे. तर सुगरणीचा काय असतो? खोपा. खोप्यामध्ये ते वेगळ्या प्रकारचे घरटे असतं झाडाला टांगलेलं, तर त्याला खोपा असे म्हणतात, त्याला घरटं म्हणत नाहीत. म्हणून सुगरणीच्या घराचं नाव आहे खोपा. प्रश्न 9, घुबड राहते ती जागा कोणती? बघा, पर्याय पोळे, ढोली,
घरटे आणि जाळे. हे पोळे मधमाशांचे असते, घरटे पक्ष्यांचे आणि हे जाळे कोळ्याचे असते. तर ढोली कोणाची? घुबड किंवा पोपटाची सुद्धा ढोली असते, म्हणून योग्य पर्याय दुसरा. प्रश्न 10वा. खालील पर्यायांतून चुकीच्या जोडीचा पर्याय शोधा. बघा, चुकीची जोडी शोधायची आहे. माणूस घरामध्ये राहतो, ही जोडी बरोबर आहे. कोंबडी खुराड्यात राहते, ही जोडी बरोबर आहे. वाघ गुहेमध्ये राहतो, ही जोडी बरोबर आहे. तर चिमणी पोळे ही जोडी चुकीची आहे. चिमणी घरट्यामध्ये राहते, चिमणीच्या घराला घरटे असे म्हणतात, म्हणून ही जोडी चुकीची आहे. पर्याय चौथा. प्रश्न 11वा. खालील पर्यायातून योग्य जोडीचा पर्याय शोधा. योग्य म्हणजे बरोबर जी जोडी आहे ती शोधायची. हत्ती अंबरखाण्यामध्ये राहतो, बघा ही जोडी बरोबर आहे. घोडा हा गोठ्यामध्ये राहत नाही, ही जोडी अयोग्य आहे. कावळा खुराड्यामध्ये राहत नाही, ही जोडी अयोग्य आहे. आणि सिंह पागेमध्ये राहत नाही, ही जोडी अयोग्य आहे, म्हणून पर्याय पहिला. प्रश्न 12वा. हत्तीच्या घराला काय म्हणतात? बघा, तबेला हा घोड्याचा असतो, गुहा ही सिंहाची असते. हत्तीच्या घराला काय म्हणतात? तर हत्तीखाना आणि अंबरखाना हे 2 नावं आहेत. फक्त क आणि ड योग्य, म्हणून पर्याय पहिला. प्रश्न 13वा. खालील पर्यायातील घरदर्शक शब्दांच्या एकूण किती जोड्या योग्य आहेत, म्हणजे किती जोड्या बरोबर आहेत? सिंह पागा ही जोडी चुकीची आहे, सिंह गुहेमध्ये राहतो. गाय गोठा ही जोडी बरोबर आहे. चिमणी घरट्यामध्ये राहते, ही जोडी बरोबर आहे. आणि घुबड ढोलीमध्ये राहतो, ही जोडी बरोबर आहे, म्हणून 1, 2 आणि 3 जोड्या बरोबर आहेत, योग्य आहेत, म्हणून पर्याय पहिला. प्रश्न 14वा. खालीलपैकी गुहा कोणासाठी? बघा, वाघ हा गुहेमध्ये राहतो, म्हणून हा पर्याय. घोडा गुहेमध्ये राहत नाही. साप हा गुहेमध्ये राहत नाही. आणि सिंह हा सुद्धा गुहेमध्ये राहतो, म्हणून फक्त अ आणि ड योग्य, म्हणून पर्याय दुसरा. प्रश्न 15वा. जाळे कोळी म्हणजे जाळ्यामध्ये कोळी राहतो, तसे पोळे हे कुणाचे घर आहे? तर उंदीर बिळात राहतो, कोंबडी खुराड्यात, मधमाशीचं घर पोळे आहे, म्हणजे मधमाशी पोळ्यामध्ये राहते. आणि सुगरण ही खोप्यामध्ये राहते, म्हणून योग्य पर्याय क आहे. फक्त क, बाकीचे उत्तर चुकीचे आहेत, म्हणून फक्त क योग्य, पर्याय चौथा. प्रश्न 16वा. खालीलपैकी घरट्यात कोण राहते? तर बघा, कावळा घरट्यात राहतो, सुगरण ही खोप्यामध्ये राहते, घुबड हे ढोलीमध्ये राहते आणि चिमणीसुद्धा घरट्यात राहते, म्हणून फक्त अ आणि ड योग्य, म्हणून पर्याय दुसरा हा बरोबर आहे.